विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. या निकालाबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपला नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील 15 ते 20 दिवसापूर्वी नोंदणी व मुद्रांक विभागाचा मार्क्स लिस्ट गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि आता या ठिकाणी जो निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो कसा आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे ते तुम्हाला सांगतो. ही जी संपूर्ण यादी जी आहे तुम्हाला या ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, निवड यादीची संपूर्ण जी तुम्हाला आपल्या जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचा त्याच्यावरती बघायला भेटेल. तर निकाल कशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. सिरियल नंबर इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर यादी 1 2 3 जे आकडे आहेत ते दिलेले आहेत सिरियल नंबर नुसारच. पुन्हा या ठिकाणी सर्व ज्यांचे रोल नंबर आहेत ते या ठिकाणी स्पष्ट दिलेले आहेत. आता या ठिकाणी ही निवड यादी आडव्या पेजवरती प्रसिद्ध केले असल्यामुळे इथे तुम्हाला आडवं मी इथे दाखवत आहे. त्याच्यानंतर इथं सर्व कॅटेगरी वाईज प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यानंतर इथं कोणते इथे म्हणजे या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज भरला होता आणि कॅटेगरी कोणती आहे हे इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. महिला आणि पुरुष मेल फिमेल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जे जे उमेदवार आहेत सिलेक्शन यादीमध्ये त्यांच्या या ठिकाणी निवड यादीमध्ये ज्यांचे आहेत जन्मतारखा डेट ऑफ बर्थ प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आणि इथे पुढे या ठिकाणी उमेदवाराचे नाव देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. पुढे या ठिकाणी त्यांचे मार्क्स टोटल मार्क्स 200 पैकी बघू शकता इथे मार्क्स वगैरे 188 192 186 असे मार्क्स प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर NCL वगैरे नॉन क्रिमिनल वगैरे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आता ही यादी जवळजवळ 29 ते 30 पानांची आहे. याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. जी यादी आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ही अंतिम निवड यादी आहे का? आता ही याच्यामध्ये 2 यादी आहेत. या ठिकाणी सिलेक्शन यादी आहेत आणि एक वेटिंग लिस्ट म्हणजे या ठिकाणी निवड यादी याच्यामध्ये आहे आणि प्रतीक्षा यादी देखील दोन्ही आहेत. परंतु या ठिकाणी कागदपत्र तपासणीच्या वेळेस कागदपत्र तपासणीच्या नंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल हीच आहे. परंतु या ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये काही विद्यार्थी बाहेर पडतात त्याच्यामुळे हा या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे. अगोदर कागदपत्र तपासणी होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा अंतिम निवड यादी लागेल. ठीक आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि संपूर्ण जी PDF आहे तुम्हाला आपला नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती बघायला भेटेल. ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.